अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट म्हणजे शिक्षण. आणि स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन समाजाचा विरोध पत्करून ज्या माऊलीने ज्ञानज्योत प्रज्वलित केली त्या स्व रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेतून जन्मलेली संस्था म्हणजेच नागपूरची सेवा सदन शिक्षण संस्था. ज्या संस्थेने केवळ अक्षरं गिरवली नाहीत तर हजारो स्त्रियांच्या कर्तृत्वाला पंख दिले, ती संस्था आज आपल्या प्रवासाचा एक ऐतिहासिक टप्पा गाठत आहे. हा टप्पा आहे शताब्दीचा, 100 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा. 2 जानेवारी 1927 नागपूरच्या भूमीत एक बीज पेरलं गेलं. त्या काळी स्त्रियांनी शिकणं हे पाप मानलं जायचं. पण रमाबाईंच्या प्रेरणेने सेवा सदनने नर्सिंग, प्रौढ शिक्षण आणि कौशल्याच्या जोरावर स्त्रियांना स्वावलंबी केलं. आज तीच संस्था वटवृक्ष झाली असून आपल्या स्थापनेचे शतक पूर्ण करत शतसंवत्सरीय महोत्सव साजरा करत आहे. 1927 मध्ये संस्था नागपुरात स्थापन केली. ही संस्था 2 जानेवारी 2026 मध्ये शतकाच्या उद्घाटनाला उभी आहे आणि 2026 ते 2027 वर्षभर आम्ही शतसंवत्सरीय महोत्सव साजरा करतोय. 2 जानेवारीला 3 वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे आपण हा शतसंवत्सरीय महोत्सव साजरा करतोय. एक तर 2 जानेवारी ही एक संस्थापन दिन आहे सेवा सदन शिक्षण संस्थेचा. या दिवशी गेल्या 16 वर्षापासून रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार हा सेवा सदन शिक्षण संस्था गेल्या 16 वर्षापासून देते आहे. समाजामध्ये जे लोक काम करतात, प्रसिद्ध कलावंत राहून समाजासाठी जेव्हा काम करतात ते शिक्षण नसतात पण ते समाजाला शिक्षण देण्याचं काम करतात, तर अशा संस्था किंवा अशा व्यक्ती आम्ही निवडतो आणि त्यांना रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार देत असतो. आणि तसंच शतसंवत्सरीय महोत्सवाचं उद्घाटन यावर्षी होणार आहे. असे 3 कार्यक्रम 2 जानेवारी 2026 ला होऊ घातले. या कार्यक्रमासाठी माननीय आध्यात्मिक गुरु गोविंद गुरुजी महाराज येणार आहेत. त्यांच्या हस्ते आपण पुरस्कार देणार आहे. आणि त्याच वेळा माननीय लाडके आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण राहणार आहेत आणि ते या शतसंवत्सरीय महोत्सवाचे समितीचे अध्यक्ष आहेत आणि सेवा सदनचे आम सभेचे देखील ते सदस्य आहेत. तसंच माननीय नितीनजी गडकरी राहणार आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला राहणार आहेत. या वर्षीचा हा जो पुरस्कार आहे जो आम्ही रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार देतो, तो पुरस्कार यावेळेला वैकुंठवासी श्री अप्पाजी महाराज वारकरी विद्यापीठ पुणा तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांना आपण देतोय. या पुरस्काराची निवड आम्ही आवेदन मागून करत नाही. पहिल्या वर्षी फक्त आवेदन मागवले होते पण आम्ही आवेदन मागवत नाही. तर आमच्याकडे जी परीक्षक मंडळी आहे तर ती याचा सगळा शोध घेतात आणि स्वतः जाऊन बघतात तिथे. अशा 4-5 संस्थांमध्ये त्याच्यात ती निवड होते. यावर्षी वैकुंठवासी श्री अप्पाजी महाराज वारकरी विद्यापीठ चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार सन्मानित केला आहे. 51,000 रुपये रोख मानचिन्ह मानपत्र असे पुरस्काराचं स्वरूप असतं. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावामध्ये हरिभक्त परायण वैकुंठवासी श्री अप्पाजी महाराज वारकरी विद्यापीठाद्वारे काळानुरूप विज्ञान तंत्रज्ञानाच्या शिक्षणासोबतच वारकरी संप्रदायाचं शिक्षण देण्यामध्ये येते. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातलं पहिलं एकमेव डिजिटल वारकरी विद्यापीठ आहे. वारकरी ज्ञानपीठातील शिक्षण केवळ अभ्यास किंवा करिअरपुरते नव्हे तर जीवन शिक्षण होत आयुष्यभर विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार असं आहे. वारकरी संप्रदायाच्या शिक्षणाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत विद्यार्थ्यांना शालेय आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्यात येतं. विद्यार्थ्यांचे ज्या सफाईने टाळमृदंग तालावरती पावले फिरवतात त्याच सफाईदारपणे ते कॉम्प्युटरचा माऊसही फिरवतात. जयपूर निवासी ज्ञानपीठामध्ये 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण मिळतं.
विद्यार्थ्यांची शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची संपूर्ण व्यवस्था संस्थेच्या वतीने निःशुल्क करण्यात येते. व्याकरण शिक्षण शिकवण्याकरिता आळंदीचे आचार्य आहेत. तसेच महाराष्ट्रातील व्याकरणी संप्रदायातील तज्ज्ञांद्वारे व्याकरणी शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला गेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा समाविष्ट असल्यास संगणकाचा अभ्यासक्रम पण ते शिकतात. विद्यार्थ्यांना रोज व्यायाम, योग आणि आत्मस्वरक्षणाचे धडे पण तिथे मिळतात आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि आध्यात्मिक सहल जाते. तर अशा या विद्यापीठाचं यावर्षी आम्ही त्यांना नमावे राहणारे शिक्षण प्रबोधन पुरस्कार देणार आहे.